ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या। कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकार उपाययोजना करतंय। परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचं ट्रेसिंग आणि टेस्टिंग केलं जातंय। आतापर्यंत 8700 विमानांचं ट्रेसिंग करण्यात आलंय। मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये एका आरपीएफ जवानासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय। एका प्रवाशाला ट्रेनमधून धक्का दिल्याचा आरोप करत या जवानासोबत नागरिकांनी गैरवर्तन केलं। हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। यूपीच्या बरेली इथे जमिनीच्या वादातून दोन गटात रक्तरंजित संघर्ष झाला। यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर करण्यात आलेल्या गोळीबारात 3 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झालेत। यूपीच्या संत कबीरनगर इथल्या कार्यालयात भीषण आग लागली। या आगीमध्ये कार्यालयातील अनेक महत्त्वपूर्ण फाईल जळून खाक झाल्यात। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते। यूपीच्या हरदोई इथे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दोन गटात झालेल्या वादाचं पर्यवसन हाणामारीमध्ये झालेलं आहे आणि एका गुन्ह्या प्रकरणी इथे आलेल्या वकिलावर बलात्काराच्या आरोपींनी हल्ला करत पोलिसांसमोरच मारहाण केली। मध्य प्रदेशच्या रीवा इथे अँब्युलन्स न मिळाल्यानं एका वृद्ध व्यक्तीला आपल्या पत्नीला हातगाडीवर ठेवून घेऊन रुग्णालयामध्ये जावं लागलं। जवळपास 5 किलोमीटरपर्यंत हातगाडी खेचत त्यानं आपल्या पत्नीला रुग्णालयात दाखल केलं। मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये हायवेवर एका ट्रकला अचानक आग लागली। या ट्रकमधील ड्रायव्हर आणि क्लीनरला पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचवलं। इलेक्ट्रॉनिक सामान घेऊन हा ट्रक ग्वाल्हेर इथे भोपाळला जात होता। मध्य प्रदेशच्या रेवा इथे दोन महिलांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली। पैशाच्या वादातून ही मारहाण केल्याचा आरोप आहे। भर रस्त्यात बस स्टँडवर मारहाणीचा हा प्रकार सुरू होता। यूपीच्या मथुरा इथे गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला। नागरिकांनी या पोलिसांना घेरलं आणि त्यांच्यावर दगडफेक केली। यूपीच्या उन्नावमध्ये गॅस पाईपलाईन फुटल्यानं एकच खळबळ उडाली। वेगानं गॅस लीक होत असल्यानं परिसरातील नागरिकांनी पळ काढला। तातडीनं इथला वीज पुरवठा खंडित करण्यात आला। तामिळनाडूच्या दिंडीगोली येथील जंगलाला भीषण आग लागली। यामध्ये अनेक झाडं जळून खाक झाली आहेत। पश्चिम बंगालनंतर आता आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये सुद्धा वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आहे। पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। मात्र त्याआधीच या ट्रेनवर दगडफेक झाली। पंजाबच्या कपूरथला इथे भरधाव कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले असून अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। पश्चिम बंगाल मालदा इथे मध्यान्ह भोजनात मेलेली पाल आणि उंदीर आढळल्यानं एकच खळबळ उडाली। यानंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी शाळेत गोंधळ घालत प्रशासनाला जाब विचारला। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोट झाला। या हल्ल्यात 20हून अधिक लोक ठार झालेत। तालिबान सरकार चीनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना ही घटना घडली। कोलंबियामध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलनाची घटना घडली आहे। यात अनेक घरांचं नुकसान झालंय तर भूस्खलनानंतर इथला महामार्ग देखील बंद करण्यात आला। उत्तराखंड इथल्या केदारनाथमध्ये या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे। बर्फवृष्टीमुळे इथे सुरू असलेलं नूतनीकरणाचं काम थांबवण्यात आलंय। तापमानाचा पारा कमी झाल्यानं इथल्या कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। काश्मीरच्या कारगिल भागात तुफान बर्फवृष्टी झाली आहे। या बर्फवृष्टीमुळे इथले रस्ते बंद झाले असून तापमान देखील खूपच कमी झाले। रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम बीआरओ कडून हाती घेण्यात आले।